विद्यार्थी मित्रांनो, मी साईनाथ गंदीगुडे एजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर म्हणजे गुरुत्वाकर्षण या चॅप्टर मधील आज आपण 4th लेक्चर पाहणार आहोत। तो म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट। आता दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल तो कोणत्या प्रकारचा असतो? m1 आणि m2। m1 म्हणजे काय? m म्हणजे मास, मास म्हणजे काय? वस्तू, वस्तूचे वस्तुमान। आणि त्या दोन वस्तूंमध्ये जे फोर्स आहे बल आणि त्या दोघांमधील जो अंतर आहे तो d म्हणजे अंतर, d म्हणजे डिस्टन्स असं दाखवलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अकॉर्डिंग टू द थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स। या अगोदर आपण केप्लरचा लॉ बघलो होतो। आता केप्लरच्या लॉच्या अनुषंगाने म्हणजे अकॉर्डिंग टू द केप्लरच्या लॉ नुसार हे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा मांडलं गेलेलं आहे। तर त्यामध्ये अकॉर्डिंग टू द थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे त्या थेरीनुसार एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे युनिव्हर्स मध्ये म्हणजे वैश्विक जे प्रत्येक वस्तू, विश्वातील प्रत्येक वस्तू काय करते? अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट म्हणजे विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या एका वस्तूला काय करते? अट्रॅक्ट करते, म्हणजे खेचून घेण्याचा प्रयत्न करते त्याच्या डिफिनाइट फोर्सनं, म्हणजे त्याच्या एक डिफिनाइट म्हणजे निश्चित अशा बलांना अट्रॅक्ट करून घेण्याचे प्रयत्न करते। त्याच्यानंतर दीज फोर्स म्हणजे ते जो फोर्स आहे, कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशन फोर्स। ग्रॅव्हिटेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट। म्हणजे काय म्हणले? आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? समानुपाती। लक्षात घ्या, वस्तूच्या समानुपाती असलेल्या वस्तू बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट म्हणजे दोन वस्तूंमधील असलेल्या वस्तूच्या समानुपाती। आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? इनव्हर्सली म्हणजे व्यस्तानुपाती। डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? व्यस्तानुपाती। दोन वस्तूंमधील असलेल्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्यामधील असलेल्या वस्तूच्या व्यस्तानुपाती असलेल्या म्हणजे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण एक डायग्राम, त्या डायग्राम मध्ये आपण पाहणार आहोत टू ऑब्जेक्ट, दोन वस्तू आहेत। दोन वस्तूचे जे मासेस आहेत, मासेस म्हणजे काय? वस्तुमान। कोणते कोणते आहेत? m1 m2। m1 हे एक मास आहे, m2 हे दुसरं मास आहे, केप्ट ऍट अ डिस्टन्स। आणि हे दोन वस्तू काय केलेल्या आहे? एका डिस्टन्स वर म्हणजे d मध्ये ठेवलेलं आहे। d म्हणजे काय? डिस्टन्स म्हणजे अंतर, फ्रॉम द इच अदर, दोन वस्तू मधील अंतर। आता लक्षात घ्या, f आणि त्या दोन वस्तूच्या मध्ये काय दाखवलं आहे? f म्हणजे काय? फोर्स। आणि तो जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे गुरुत्वीय आकर्षण बल। आता गुरुत्वाकर्षण बल लक्षात घ्या, बिटवीन द टू बॉडीज कॅन बी रिटन ॲज, लक्षात घ्या, f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर। म्हणजे m1 m2 म्हणजे दोन मासेस आहेत, हे मासेस काय केले आहेत? समानुपाती आहेत। कोणाला? डिस्टन्सचा वर्ग म्हणजे d च्या वर्गाला। और f इज इक्वल टू, f म्हणजे काय? फोर्स, फोर्स बरोबर g म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स। m1 m2 म्हणजे काय? मासेस आणि d चा वर्ग म्हणजे काय? त्या वस्तूचा अंतराचा, त्या वस्तूमधील अंतराचा वर्ग म्हणजे f बरोबर g m1 m2 डिवाइडेड बाय d चा वर्ग म्हणजे d स्क्वेअर, इक्वेशन नंबर 2। आता त्यानंतर आता व्हॉट g, द व्हॅल्यू द g म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक म्हणून त्याला काय म्हणतात? कॅपिटल G हे दाखवले जाते। आता त्याच्यानंतर आपल्याला अजून बघायचा आहे तो म्हणजे काय? इफ द मासेस, आता लक्षात घ्या, इफ द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट इज डबल्ड म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर आपण डबल केलं तर त्याचं फोर्स सुद्धा कसं होणार आहे? डबल होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूचं मास जर आपण डबल केलं म्हणजे दुप्पट केलं तर त्याचं फोर्स म्हणजे बल सुद्धा कसं राहणार आहे? दुप्पटच राहणार आहे। आणि लक्षात घ्या, इफ द टू बॉडीज आर स्फेरिकल म्हणजे लक्षात घ्या, जर दोन वस्तू जर समजा गोलाकार असतील, आता उदाहरणार्थ हे दोन वस्तू कसे आहेत? स्फेरिकल बॉडीज आहेत, त्यांचे दोन वस्तू जर गोलाकार असतील तर त्यांची जे डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे त्यांचे जे दिशा आहे, त्यांची जी दिशा आहे ते दिशा कसं राहणार आहे? सेंटर ऑफ द बॉडीज म्हणजे त्या वस्तूच्या केंद्राशी असतो। आणि इफ द बॉडीज आर नॉट स्फेरिकल, लक्षात घ्या, हे बॉडी इथं वर स्फेरिकल आहे आणि खाली कसं आहे? नॉट स्फेरिकल। जर बॉडी जर नॉट स्फेरिकल म्हणजे इरेग्युलर आकारामध्ये असेल, अनियमित आकारामध्ये असेल, तर त्यांचा जो शेप आहे, शेप म्हणजे काय? आकार, आणि त्यांचा शेप जर इरेग्युलर असेल
तर त्यांचं जे केंद्र काय तर कसं नाव आहे ते सेंटर ऑफ मासेस म्हणजे त्या वस्तूच्या वस्तुमान केंद्राशी असेल. आता त्याच्यानंतर आपल्याला अजून बघायचं आहे. आता मला सांगा त्या दोन वस्तूमधील जे डी म्हणजे काय डिस्टन्स आहे. आता लक्षात घ्या. आता त्यानंतर अजून एक आपण माहिती बघणार आहोत. आता कॅपिटल जी ला आपण काय म्हणतो न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता द एसआय युनिट ऑफ द जी. आता कॅपिटल जीचा जे एसआय युनिट आहे ते कसं आहे न्यूटन मीटर वर्ग केजीचा वर्ग. न्यूटन एमचा वर्ग म्हणजे मीटरचा वर्ग केजीचा वर्ग म्हणजे काय किलोग्रामचा वर्ग. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ जी. आता जी ची जी व्हॅल्यू आहे ते जी ची व्हॅल्यू पहिल्यांदा कोण शोधले द व्हॅल्यू ऑफ जी इज एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय द हेनरी कॅव्हेंडिश. म्हणजे जी ची व्हॅल्यू पहिल्यांदा हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने मोजलेलं आहे. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ जी. आता व्हॅल्यू ऑफ जी किती आहे द 6.67 इंटू 10⁻11 म्हणजे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले केजीचा वर्ग. हे झालं एकूण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.